आत्ता जी मी वाजवल्या होत्या त्या दादऱ्याच्या लग्ग्या होत्या. लग्ग्या म्हणण्यापेक्षा एकच लग्गी होती, फक्त वेगवेगळ्या ठिकाणापासून ती सुरू झाल्यामुळे असं वाटलं की 2-3 लग्ग्या वाजवल्यात. लग्गी मेन एकच होती. धातीत धा धा तिन्ना, तातीत धा धा धिन्ना, असे 6 मात्रा आहेत. त्या 6 ब्लॉक्स बघा. धातीत धा धा तिन्ना, तातीत धा धा धिन्ना, ही सरळ पहिली लग्गी वाजवली. दुसऱ्यांदा वाजवताना पहिला ब्लॉक जो आहे धातीत तो उचलला आणि तो सगळ्यात शेवट जोडला. म्हणजे सुरुवात झाली धा धा तिन्नापासून. धा धा तिन्ना तातीत धा धा धिन्ना आणि तो जोडलेला धातीत. म्हणजे धा धा तिन्ना तातीत धा धा धिन्ना धातीत, ही दुसरी लग्गी झाली, त्यातूनच केलेली. आणि तिसऱ्या वेळेला करताना धातीत धा धा हे पहिले दोन्ही ब्लॉक मेन लग्गीचे काढून टाकले. म्हणजे सुरुवात झाली तिन्नानी, तिन्ना तातीत धा धा धिन्ना आणि ते उरलेले 2 धातीत धा धा. म्हणजे तिन्ना तातीत धा धा धिन्ना धातीत धा धा, ही तिसरी झाली. अशा ह्या 3 लग्ग्या झाल्या. वाटताना वाटतं खूप वेगवेगळ्या लग्ग्या आहेत, आहे तीच लग्गी, फक्त सुरुवात वेगळ्या ठिकाणी केल्यामुळे ऐकताना आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळं चालू आहे. परत एकदा बघूया आपण वाजून, सगळ्या एकमेकांना जोडून वाजून बघू. लग्गी हा प्रकार उपशास्त्रीय किंवा लाईट म्युझिकमध्ये जास्त वाजवला जातो. दादरा, केरवा, भजनी, धुमाळी, दीपचंदी, बऱ्याच तालांमध्ये जत याच्यात वाजवला जातो. आज आपण दादऱ्याची एकच लग्गी बघतोय, फक्त 3 वेगवेगळ्या ठिकाणापासून त्याची सुरुवात केली की कशी रूपं बदलतात हे आपण बघतोय. लग्गी एकच आहे. अशाच वेगवेगळ्या लग्ग्या, कायदे, रेले, चक्रधार तुकडे आपण या चॅनलवर बघत असतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.